ऑडिशन द्यायला गेलो तो तिकडचे लोक, काही मराठी मधले लोक, तू खानदेशी, ते काय तुझ्या लँग्वेज मध्ये दम नाही, तुझ्या फोटो मध्ये दम नाही, तुझ्या अल्बम मध्ये दम नाही. म्हणजे यार आपले महाराष्ट्रामध्ये खानदेश विभाग हा का वेगळा आहे का? सांगा मला तुम्ही मित्र. मी एकदम शांतपणे तुम्हाला सांगतो, पण माझ्यासारखा खानदेश तुम्हाला असं शांतपणे सांगू शकतो, पण बाकीचे आमचे लोक असं ऐकत नाही, ते डायरेक्ट बोलतात तोंडावर. तुम्ही तुमचं सांभाळून घ्या, मग ते बोलतील तेव्हा. मी प्रेमात सांगतो तुम्हाला, असे शब्द का वापरता, म्हणजे असे कमी का लेखतात आम्हाला? आमचा विभाग काही कमी आहे का? आज आमचा सचिन कुमार भाऊ मराठी बिग बॉस मध्ये गेलेला आहे आणि एवढा गाजतोय, स्वतः बिग बॉस ऐरणीमध्ये बोलतोय सचिन भाऊला. एक रील बघितली असेल. आणि ट्रॉफी आणेल तेव्हा मग काय होईल तुमचं? असं नका करू यार. आपण सगळे एक आहे रे, महाराष्ट्रामध्ये राहतो आपण, सगळे एक आहे. असं कुणाला कमी लेखू नका, किंवा हा गावाकडनं आलेला आहे, किंवा हा कुठलाही विभाग किंवा कोणताही एरिया असा लो क्लास नसतो. सगळे त्यांच्या क्षेत्रामध्ये माहीर असतात. म्हणून तर आमच्या सचिन भाऊ गेले ना आज. तुम्ही सपोर्ट करा कोणाला, तुम्ही कोणाला पण सपोर्ट करा, पण असं नाव नका ठेवूया प्लीज. आमचा खानदेश खूप मोठा आहे, आमच्या मनाने पण खूप स्वच्छ आहे. आणि बाकीचे म्हणतात की तुम्ही ऐरणीमध्ये का बोलत नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, आपल्या ऐरणी लोकांना मराठी समजते, ऐरणी पण समजते, पण आपल्या मराठी लोकांना ऐराणी समजत नाही. त्याच्यामुळे त्या दोघींमध्ये मी मीडिएटर म्हणून काम करतोय, समजलं? तर प्लीज सपोर्ट खानदेश, सपोर्ट सचिन कुमार साहेब. थँक्यू.